महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी येथे संशयित आरोपीला अटक करण्यासाठी वणी पोलीस ठाण्यावर संतप्त नागरिकांचा मोर्चा। अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करून तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकणे तसेच कुटुंबियांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी अद्याप फरार असल्याने वणी शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी वणी पोलीस ठाणे येथे निषेध मोर्चा काढत आरोपीस तात्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। मिळालेल्या माहितीनुसार संशयित दानिश रईस शेख याने वणी येथे एका अल्पवयीन मुलीवर कारमध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। त्यानंतर त्याने पीडितेवर लग्नासाठी दबाव टाकत कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे ही तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी म्हसरूड पोलीस ठाणे येथे पोक्सो कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान सदर संशयिताला गुन्ह्याची माहिती वणी पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने दिल्यामुळे तो फरार झाल्याचा गंभीर आरोप सुनील केदार यांनी केलाय। पुढील तपासासाठी हा गुन्हा वणी पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला असून वणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयिताचा शोध सुरू आहे। मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने वणीतील नागरिकांसह अहिर व सुवर्णकार समाजाच्या वतीने वणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। आरोपीला तसेच त्याला मदत करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आरोपीला फाशी द्या, पीडितेला न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणासह शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चात सहभागी नागरिकांनी भगवे ध्वज, भगव्या टोप्या परिधान करून जय श्रीरामच्या घोषणा देत संतप्त भावना व्यक्त केल्या। यानंतर मोर्चेकऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना निवेदन देत आरोपीस तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। एवढी पोलिसांकडून योग्य कारवाईचे आश्वासन देण्यात आले। या निषेध मोर्चात सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। आणि व्यापारी पेठ असलेलं गाव आहे। त्या गावाची ही दुर्घटनाच म्हणेल मी। हे एकदम निकृष्ट प्रकारचं काम झालेलं आहे। लव जिहाद हा सगळीकडे पसरत चाललेली ही कीड आहे। त्याचा मोड हा सगळ्या ठिकाणी झालाच पाहिजे। त्या अर्थाने मी आपल्या कायद्याचे जे रक्षक आहे त्यांना विनंती करतो की अशा प्रवृत्तीचे जे गुन्हेगार आहे त्यांना लवकरात लवकर पकडून आणा आणि त्यांच्यावर जेवढी शक्य तेवढी जास्त कारवाई करा आणि अशा प्रवृत्तींना परत खेचूनच काढलं पाहिजे। त्याच्यात समाजाची बी जागरूकता पाहिजे आणि जे कायद्याचे रक्षक आहे त्यांनी पण त्या गोष्टीत लक्ष घालून लवकरात लवकर त्या गुन्हेगाराला पकडून त्याला जास्तीत जास्त शिक्षा मोठी झाली पाहिजे। त्याला कुठल्याही प्रकारचं लवकर जामीन व्हायला नाही पाहिजे। ही वणी गावाच्या तर्फे तुम्हाला विनंती करतो मी। भारतीय जनता पार्टी वणी शहर या गोष्टीचा एकदम निषेध करतोय। सगळे आणि ग्रामीण भागात राहत असणाऱ्या विशिष्ट आपल्या हिंदू मुलींना टार्गेट केलं जातं। आमच्या माहितीनुसार कुठलाही एखादा मुस्लिम युवतीला घेऊन पळाला असं काही झालेलं नाहीये किंवा तिला फूस लावली असं काही झालेलं नाहीये, परंतु हेतुपुरस्सर हिंदू समाजातील मुलींना टार्गेट केलं जातं। विशेष करून श्रीमंत मुली असतील तर अधिक टार्गेट केलं जातं आणि या श्रीमंत मुलींना फूस लावून पळून नेण्याचा नंतर त्यांच्यावर अत्याचार केला जातो आणि अत्याचार करून त्यांना सोडून दिलं जातं। हा लव जिहादचा प्रकार आहे। संपूर्ण भारत याचं लोन पसरलेलं आहे। मी सर्व वणी ग्रामस्थ यांना विनंती करतो की आपल्या आजूबाजूला ज्या काही अशा घटना घडत असतील तर आपण सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे। आपली एक सुजन नागरिक म्हणून आपली एक जबाबदारी आहे तर विशिष्ट आपल्या हिंदू समाजातल्या मुलींना टार्गेट केलं जातं। आपण जातीभेदात पसरला गेलो आहे, एकमेकांना कधी साथ करत नाही, परंतु अशा वेळेस आपण सगळ्या समाजाने धावून आलं पाहिजे। आज वणीमध्ये जो काय अत्यंत आजपर्यंत वणीचा इतिहास आहे साहेब, अतिशय शांतताप्रिय गाव आहे, परंतु आज ज्या काही देशात घटना घडत आहेत व त्याचं लोन वणीपर्यंत येऊन पोचलं आहे आणि एक मुलीवर इतक्या बऱ्याच दिवसापासून इतक्या एकदम घनिष्ठ घाणेरड्या प्रकारानं तिला जे जेरबंद करण्यात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।